शरीरामध्ये आमदोष का निर्माण होतो? आमदोष म्हणजे काय? जो आपण आहार घेतोय त्याचं जर व्यवस्थित पचन झालं नाही तर त्याच्यापासून एक अपचित म्हणजे व्यवस्थित न पचलेला एक पदार्थ तयार होतो. त्याला आयुर्वेदिक भाषेमध्ये आमदोष असे म्हणतात. हा जो आमदोष आहे विविध प्रकारचे आजार निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो. जसे अपचन असेल, अजीर्ण असेल, आम्लपित्त असेल, संधिवात असेल. आयुर्वेदानुसार याची 3 महत्वाची कारणं सांगितली आहेत. पहिलं कारण आहे अध्यशन. आपण घेतलेला आहार पचण्यासाठी साधारण 4 ते 6 तास लागत असतात. हा आहार पचण्याच्या आतच आपण दुसऱ्यांदा जर आहार घेतला तर त्या प्रक्रियेला अध्यशन म्हणतात. यामुळे काय होतं तर अगोदर घेतलेल्या आहाराचं व्यवस्थित पचन होत नाही व त्यापासून आमदोष निर्माण होतो. दुसरं कारण म्हणजे अनशन. आपल्याला भूक लागली आहे तरी देखील आपण आहार न घेणे. खूप जास्त दिवस जर आपण वेळेवर आहार घेतला नाही, सारखा उपवास केला तर त्यामुळे आपली पचनशक्ती कमजोर होते. तिसरं कारण म्हणजे विषमाशन. भूक लागलीये त्यावेळेस आपण आहार न घेता आपली भूक टळून गेल्यानंतर काही वेळाने आपण आहार घेतो.